आज कोणत्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले किंवा कुठल्या उमेदवारांनी अर्ज भरले ते आपण पाहूया। हिंगोलीमधील बंडखोरी केलेले भाजपचे शिवाजी जाधव यांची लोकसभेतून माघार। नांदेड विमानतळावर फडणवीसांची भेट घेऊन निर्णय जाहीर केला। शिंदे गटाच्या बाबूराव कोळीकरांना शिवाजी जाधवांचा पाठिंबा। जळगावमधून युवराज जाधवांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी। प्रफुल्ल लोढांनी माघार घेतल्यानंतर युवराज जाधव यांना लोकसभेचे तिकीट। सोलापूर लोकसभेमधून वंचित बहुजन आघाडीची माघार। वंचितकडून राहुल गायकवाडांचा उमेदवारी अर्ज मागे। भाजपचा विजय होऊ नये म्हणून माघार घेतल्याचं राहुल गायकवाड यांचं स्पष्टीकरण। शेकापचे माढा लोकसभेचे उमेदवार सचिन देशमुखांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। शेकापचे अनिकेत देशमुख लढवणार नसल्यामुळे अर्ज केला होता दाखल। आमदार विक्रम काळे यांनी धाराशिव लोकसभेचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला। अजित पवार गटाकडून अर्चना पाटलांना उमेदवारी दिल्यामुळे काळेंची माघार। मावळमध्ये शक्ती प्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार श्रीरंग पारणेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवार उपस्थित। अहमदनगरमधून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल। तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरला। अर्ज भरण्यापूर्वी रॅली काढत मोठं शक्ती प्रदर्शनही केलं। हिना गावित यांच्याकडून नंदुरबार लोकसभेसाठी अर्ज दाखल। शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल। लोकसभा निवडणुकीमध्ये सुरतचे भाजप उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय। सुरतचे काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज बाद। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून जाहीरनामा प्रसिद्ध। यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देण्यासाठी मोलाची भूमिका बजावणार। जाहीरनाम्यामध्ये घोषणा। सपाचे अबू आझमी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता। प्रफुल्ल पटेलांसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती। तर ईशान्य मुंबईमध्ये राष्ट्रवादीला आझमींचा फायदा होण्याची चर्चा। सातारा जागेच्या बदल्यामध्ये अजितदादा गटाला पियुष गोयल यांची राज्यसभेची जागा मिळणार। प्रफुल्ल पटेलांची माहिती। तर नाशिकच्या जागेवर अजूनही अजितदादा गटाचा दावा। दिनकर पाटलांचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र। पत्रातून विद्यमान खासदार हेमंत गोडसेंवर टीका। दिनकर पाटील नाशिकच्या लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक। विनोद पाटील संभाजीनगर लोकसभा लढवण्यावर ठाम। फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची विनोद पाटील यांची माहिती। आचारसंहितेच्या काळामध्ये शिंदेंनी वर्षा निवासस्थानावर बैठक घेतल्याची काँग्रेसची तक्रार। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगामध्ये पेनड्राईव्ह सादर। नीलम गोरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे झोपले। नीलम गोरे म्हणाल्या उठा असं म्हणताच वाघमारे खडबडून जागे झाले। महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंचा अर्ज भरण्यासाठी गोरे शिर्डीमध्ये। बजरंग सोनवणेंना इंग्रजी प्रश्न विचारता शब्द अडखळले। उत्तर देताना हिंदीमधून बोलण्यास सुरुवात। Just you have filled the form for the MP elections. Just you have filled the form for the MP elections, and you have taken 10 days campaigning around the district. What is the result? How is it is working on? तो देखो अभी जो आपने पूछा है उसके लिए तो मैं थोड़ा टाइम से समय ले लूंगा। शिर्डीच्या राहतामधील प्रचार सभेनंतर मुख्यमंत्री शिंदे साई दरबारी लीन। दर्शनानंतर शिंदेंचा चिमुकला सोबत फोटो त्यांनी काढला। कांदिवलीमध्ये काँग्रेस आणि भाजपचा कालपासूनचा वाद कायम। भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप। वर्षा गायकवाड आणि असलम शेख यांनी पोलीस ठाण्यामध्ये जात विचारला जाब। तर कोळी बांधवांचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप। मुंबईमध्ये सदा सरवणकर यांच्या रश्मी ठाकरे यांच्यावरील टीकेनंतर ठाकरे गट आक्रमक। ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी सरवणकरांना पाठवले चप्पल। बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटलांना पालघरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता। उमेदवार जाहीर झाल्यानंतर जोमानं काम करणार राजेश पाटलांची प्रतिक्रिया। तर 2 दिवसात हितेंद्र ठाकूर उमेदवाराच्या नावाची घोषणा करतील। वाढदिवसाच्या निमित्तानं बारामतीमध्ये युगेंद्र पवारांचे भावी आमदार म्हणून झळकले बॅनर। युगेंद्र पवार अजित पवारांचे सख्खे पुतणे। गोंदिया जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये पावसाची हजेरी। पावसाच्या सरी बरसल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा।